काय झालं ग? अगं एवढी कशाला लाजतेस? माहितीये मला तुझा पहिला दिवस आहे आजचा. हो, पण एवढी लाजायची काही गरज नाहीये. काय बाई तुमची आजकालची ती जनरेशन का जनरेशन. आजकालच्या पोरेचं तर काही सांगता येत नाही ग माय. नाही ग. अगं आम्ही पण पहिल्यांदाच आलोय. आम्ही पण एखाद्याच्या घरी जायचं म्हणलं ना, लग्न करून आपण पहिल्यांदाच येतो. पण आमचं नव्हतं बाई असं. आम्ही आज लग्न करून आलो की चला दुसऱ्या दिवशी किचन मध्ये सगळं काम करा, भांडी सगळी बघा, कशात काय जिरे मोहरी मीठ मिरची पावडर कशात आहे ते सगळं शोध लावा. तिसऱ्या दिवशी पासून चालू. पण तुमचं तसं नाही ग. आजकालची जनरेशन का तुमची जनरेशन तसं नाही ना. हा, आजकाल तुम्ही लग्न करून आल्या म्हणले की तुमचं साडीचं. पण तुमच्या नशिबाला उलट चांगलं आहे ग बाई. मग नाही नाही, तू आज पहिल्यांदा आहे, तू नको काय करू, उभी राहा. नाही तू उभी राहा, काहीच नको करू. आमच्या काळात आमच्या सासूबाई लग्न झालं की लगेच दुसऱ्या दिवशी म्हणायच्या, हा करग पोळ्या, करग चपात्या, करग डब्बा, हे सगळं असायचं आम्हाला. पण तुमचं तसं नाही ना ग बाई. मग तुमची जनरेशन आहे ना आजकालची. हा, मग आमच्या सासूबाई म्हणायच्या सकाळी लवकर उठायला लावायच्या, 5 वाजता उठायला लावायच्या आम्हाला. हा, 5 वाजता उठून सगळे काम करायचं, धुणं भांडी डबा, सगळ्या जणांचा डबा द्यायचा. 1 डझन माणसं होतो आम्ही घरी, माहिती का. एवढ्या सगळ्या जणांचं करायचं. आताच्या पोरी आई तुमचं चांगलं आहे ग, तसं काही नाहीये. माझ्या सासूबाई असं म्हणत होत्या म्हणून मी तुला सांगते. तुमच्या काळात तसं नाही ना बाई. तुमच्या काळात म्हणजे तुम्ही लग्न करून आल्या म्हणल्यावर तुमच्याकडे कामवाल्या बाया असणार आहेत. तुमच्या आज्या बिजा कोणी असतील तुमच्या घरी, त्या येणार तुम्हाला मदत करायला. आमच्या तेव्हा काय होतं बाई, आम्ही लग्न केलं की आमचे आई वडील फक्त आम्हाला एकटीलाच पाठवून द्यायचे. तेव्हा मग आमचं आम्हीच करायचं. सगळे कामं शिकून घ्यायचं. सगळे कुठले कामं नसतील तर यायचं ते शिकून घ्यायचं. नसते येत तर मस्त टोमणे खात बसायचं आपलं. त्याच्यानेच पोट भरून घ्यायचं. कोणी जेव पण म्हणायचं नाही. किती कामं केलं तरी जेव म्हणायचं नाही आमच्या सासूबाई, माहिती का. उरलं मुरलं तर खायचं. का ग, काय होतंय तुला? साडी टोचते हो का? बरं बरं, उद्यापासून काय कर, साडी नको घालू बाई. कशाला, तुला सण नाही होते तर नको घालू. तर नको घालू, ते मॅक्सी घाल. आम्हाला काय बाई, भरगच्च साडी घातली की रोज रोज आम्हाला सवयच पडली. आजकालची तुमची ती जनरेशन आहे ना, त्याच्यामुळे. नाही नाही, तू रोज ना मॅक्सीच घाल. हा, घरातल्या घरात मॅक्सी घाल, चालतंय. आई नाही ग, आजकाल होत नाहीये, गॅस कशी जमत नाही, जरा डोळे बघ करताय सुनबाई. हा, पण तुमची आजकालची पिढी कशी आहे म्हणते. तू आली, मला वाटलं सून आली तर मला निवांत भेटन जरा, म्हणून मी विचार केला होता की चांगलं चांगलं खायला मिळेल, गरम गरम जेवायला मिळेल, अशी मी अपेक्षा केली होती. पण तू तर बाई आल्यालाच विचारते की कामवाली बाई आहे का. आता काय सांगायचं, विचार तुझ्या पोरा नवऱ्याला. हा, काय रे पोरा, हा, तू आल्यापासून तू लहानाचा मोठा झाला, आपल्या घरात कामवाली होती का. मग सांग ना बाबा तुझ्या बायकोला. मग आता ती आली की लगेच कामवाली बोलवली तुम्ही. हा, अजिबात चव नाही ग बाई हाताला. सुनबाई, चहा टाक ग थोडासा. हा, चहा घेऊन ये बरं. आता ही पण कामवालीला सांगते, कसली पांचट चहा बनवती काय माहिती. दे. साखर टाकलं का मीठ टाकलं ग त्याच्यामध्ये. काय माय देवा, किती अपेक्षा केल्या होत्या, काय केलं होतं. तू घातलं का मॅक्सी? आजच घातलं. गावन म्हणलं तरी रागायचा त्यांना. घरातल्या घरात घातलं तरी म्हणायच्या की खाली नाही जायचं. खाली जर गेली ना तू, तुला चिरून टाकीन म्हणायची माझी सासूबाई. तेव्हापासून मला साडीची सवय पडली. तू पण साडी घालायला शिक आधी मध्ये. नाहीतर आमच्या सासूबाई म्हणायच्या खाली जाय म्हणजे तुला चिरतेच म्हणायच्या. काय तर चहाला चव नाही ढव नाही. साखर टाकायचं काय मीठ टाकलंय त्याच्यामध्ये. कुठली आणली का ही असली कामवाली. ही पण कामवालीच आणि ही पण कामवालीच झाली. करा करा, 1-4 दिवस करा, नवीन नवीन करा, काय नकरे करता येईल. नाही बघतेच काय कला. चवना ढव, स्वयंपाक तर बनवती तर निवळ चवना ढव आहे, हाताला निवळ चव नाही पुरीच्या. काय बाई, आमच्या सासू म्हणायच्या की ह्याला किती चव आहे हिच्या हाताला, सुग्र नाहीच ग म्हणायची माझी सासूबाई मला, माहितीये का. हिच्या हाताला निवळ चव नाही, सपकसडी चव आहे नुसती. काय सो करायचं का 4 दिवस. नाही तुम्हाला दाखवलं ना माझा सासूचा इंगा, तर मग बघा.